खरोखरच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होत आहे का, की फक्त ठेकेदार, पुढारी आणि सरकारी योजना राबवल्याचे दाखवण्यासाठी मर्यादित राहिले आहे? बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता काही दिवसापूर्वी आहे ना, आपल्या काही युवकांनी आहे ना, एक प्रश्न उपस्थित केला होता, जो दाब येथून नेंदवाड मार्गे तोळद्याच्या खाली एक उतरणारा रस्ता होता, जो सुरुवातीला खूप गाजावाजाही केला होता की हा आम्ही रोड बनवतो आहे. परंतु तो रोड आहे ना, आतापर्यंत कागदावर आहे. मागं आमदार आणि खासदारांनी आहे नाही का, तो आस्तंब्याचा रोड आहे नाही का आपण बनवतोय, तो खूप मोठा प्रकल्प आहे असं करून खूप गाजावाजा केला होता. तरीही तो रोड आहे नाही का अजूनपर्यंत अस्तित्वात नाही. कितीतरी सातपुड्या भागातले रस्ते जे आहेत ते आतापर्यंत कागदावर आहे. तर अशा वेळी हे जे काय सगळे कागदावरचे रस्ते पाहतो ना, तेव्हा वाटते की खरंच आदिवासींच्या इथं विकास आहे ना, फक्त इथल्या पुढाऱ्यांचा होतो, इथल्या ठेकेदारांचा होतो आणि इथल्या अधिकाऱ्यांचा होतो. हे तिघा आहे नाही का, एक तर कागदावर बनवतात किंवा नावाला. इथली जल जीवन मिशनची काय परिस्थिती आहे? खूप वाईट आहे. काय नाही, सगळी कामं पूर्ण झाली असं दाखवलंय, पण एखाद्या गावात तरी जल जीवन मिशन अंतर्गत आहे नाही का, नळाद्वारे पाणी गेलंय का? तुमच्या घरात किंवा माझ्या घरात नळ आलाय का? तर नाही आलाय. ग्रामपंचायतला सगळे हँडपंप सुकलेले आहेत. लोक पाण्यासाठी वणवण फिरतायत आणि हे सगळ्या गोष्टी पाहताना इथल्या योजना फक्त कागदावर आहेत आणि अधिकारी आणि ठेकेदार पुढारी गब्बर होत आहेत. त्यांच्या स्कॉर्पिओ बुलेरो रोज बदलत आहेत, परंतु आदिवासींना साधी अँब्युलन्स सुद्धा मिळत नाही. हे दुर्दैव आहे आणि हे इथल्या सगळ्या व्यवस्थेमुळे आहे असं मला दिसते. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपल्या सातपुड्यामध्ये मागे काही चर्चा चालू होती की जलाला डेम त्या ठिकाणी बांधला जाणार आहे किंवा एखादं व्याघ्र प्रकल्प येणार आहे, त्यामुळे आपले आदिवासी सातपुडा भागातील जे कुटुंब आहे त्यांचं स्थलांतर होणार आहे आणि एक व्याघ्र प्रकल्प म्हणून हे घोषित होणार आहे आणि त्यामुळे या भागातील जे आदिवासी समाज आहे त्यांना कुठेतरी स्थलांतरित केलं जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा होती. उदाहरणार्थ आता बघा, अरवली पर्वत होता, हा त्या ठिकाणी ते अरवली पर्वत त्या ठिकाणी खाणकाम करायचं चालू, म्हणजे ते एक प्रकारे तिथे कामच सुरू केलं होतं. पण काही समाजाने त्या ठिकाणी हे केला, म्हणजे विरोध केला. म्हणजे तो सुद्धा आदिवासी भागच आहे, आपला सुद्धा आदिवासी भाग आहे. मग हे व्याघ्र प्रकल्प असेल किंवा जलाला डेम असेल, हे म्हणजे काय आहे? खरं तर आहे ना, आदिवासींना त्यांच्या जंगलावरून त्यांच्या आहे ना भूमीवरून हिसकावून लावण्याचा हा प्रकार आहे. तुम्ही इथंच नाही तर बघा, तुम्ही छत्तीसगडमध्ये जे हासदेव जंगल तुटत आहे तिथं आदिवासी आहे. ओरिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये ज्या खाणी आहेत त्या सगळ्या आदिवासींच्या गावावर जंगलावर आहेत. गडचिरोलीमध्ये सूर्जागड आणि असे वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, ते आदिवासींच्या जंगलावर आहेत. अरावली पर्वत कुठं आहे? तिथं सगळा आदिवासी भाग आहे. लेह लडाख जिथं सोनो वांगचुक आंदोलन करत होते तो सुद्धा आदिवासी भाग आहे. आता जे काही मणिपूरमध्ये जे सगळं चाललंय तो पण आदिवासी भाग आहे. तर प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आदिवासींकडे सधन संपत्ती आहे, नैसर्गिक संपदा आहे, जमीन आहे, जंगल आहे, अशा ठिकाणी हे अतिक्रमण चाललं आहे. आता कोणाला वाटत होतं की नर्मदा डॅम बांधल्यानंतर अजूनही आपल्याकडं स्थलांतराचा विषय येऊ शकतो किंवा आपल्याला अजून आहे नाही का या ठिकाणी पुनर्वसित व्हावं लागेल. परंतु त्या डॅम नंतर आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवून कितीतरी गुजरात मधल्या लोकांना आहे ना त्या ठिकाणी उचललं गेलं, कितीतरी लोकांचं स्थलांतर झालं. आता मागे आपलं कुलदैवत या मोगी मातेचं मंदिर आहे, तिथं सुद्धा सरकारनं तिथले जे काही स्थानिक आदिवासी लोक होती त्यांची घरं उजाडली, त्यांची दुकानं उजाडली आणि तिथं सरकारनं इनडायरेक्टली आदिवासींच्या प्रथा परंपराचं जे काही पाईक आहे या मोगी कुलदेवी त्यांच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मेळघाटमध्ये व्याघ्र प्रकल्प आले, तर ते आदिवासी भागात इथं सातपुड्यात होणार नाही याची शंका आहे नाही का, ती बाळगण्याचं कारण आहे. कारण हे सगळं जे काही व्याघ्र प्रकल्प होतात किंवा जलोलाचं पाणी आपण तोडदा शहाद्याला नेऊ असं सांगितले जाणारी योजना आहेत, पण सातपुड्यात सुद्धा पाणी नाही ना. लोकांना प्यायला पाणी आहे का? मग जलोला डॅमचं पाणी आपण मोलगीला किंवा धडगावच्या आदिवासींना देऊ असं का सांगत नाही शासन? किंवा नर्मदेचं पाणी इथं 100 आहे नाही का, 50 ते 30 किलोमीटरवर नर्मदेचं पाणी आहे, ते पाणी इथल्या लोकांना प्यायला म्हणून तुम्ही आहे नाही का नळाद्वारे किंवा याच्याद्वारे का नाही दिलं? पण आदिवासींचा जिथं विकास होईल तिथं योजना राबवायच्या नाही आणि कुठंतरी बिगर आदिवासींचाच फायदा होईल, तोही आदिवासींची घरं उजाडून, आदिवासींची गावं उजाडून, आदिवासींना स्थलांतरित करून, पुनर्वसित करून तशा ठिकाणीच हे करायचं. त्यामुळं आदिवासींनी आहे नाही का गाफील राहता कामा नये. आदिवासींच्या घरावर कधीही हातोडा पडू शकतो. त्यामुळं आदिवासींनी अशा गोष्टीवर आहे नाही का खूप जागृत असलं पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद सर.
तर आपल्या आपल्या भागातील डॉक्टर प्राध्यापक कैलास प्रतापसिंग वसावे हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये आले. मी श्री वसावे आपसिंग धर्म RSP अधिकारी सातारा या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांची मी मुलाखत घेतलेली आहे आणि आज समाजामधील ज्या काही गंभीर प्रश्न आहे याच्यावर त्यांनी उपाय पण सांगितले आणि याच्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे, समाजाने शिक्षणासाठी जागृत कसं राहिलं पाहिजे याच्यावर त्यांनी पूर्णपणे सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि यामध्ये सर तुमचं म्हणजे समाजाविषयीचं तळमळ किंवा तुमचं नॉलेज, संविधानाचा अभ्यास असेल किंवा तुम्ही सहाय्यक प्राध्यापक कसं का झाला, म्हणजे खरंच तुमच्यासारखे जे तरुण आहे या तरुणाची आपल्या समाजाला गरज आहे. मी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो की हा जो आमचा एपिसोड आहे हा जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, आपल्या समाजापर्यंत पोहोचवा आणि त्यानंतर लवकरच दुसरा पार्ट सुद्धा आमचा येणार आहे पुढील विषयावर, ज्या रूढी परंपरा वगैरे आहे, आदिवासी इतिहास आहे, याच्यावर सुद्धा आम्ही लवकरच एक तयार करणार आहोत पॉडकास्ट. तर सर धन्यवाद बरं का, खूप खूप धन्यवाद. आणि अशी जागृतीचं आहे नाही का काम तुम्ही हाती घेतलं, याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आपण हे करत राहावं आणि युवकांना याच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करावा अशीच मी अपेक्षा करतो. सगळ्यांना जोहार. जय आदिवासी. आपकी जय. जय जोहार. जय आदिवासी. जय आदिवासी. आज आपण अशा एका प्रेरणादायी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत, ज्यांनी सातपुड्याच्या मातीतून उभारी घेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा राज्यभर आणि देशभर उमटवला. सातपुड्याच्या भूमीमध्ये